स्मार्ट सिटी अभियानात टिकून राहण्यासाठी महापालिकेत सत्ताधारी भाजपनं मनसेच्या काळातली कामं दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे। मात्र नियोजनाअभावी मनसेच्या काळातले हे प्रकल्प आता बंद पडायला सुरुवात झाली आहे। ऐन निवडणुकीच्या काळात मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या नाशिकच्या बॉटनिकल गार्डनच्या लेझर शोचं आजचं हे भीषण चित्र। गार्डनच्या प्रवेशद्वारापाशीच लावण्यात आलेला हा फलक नाशिक शहरात चर्चेचा विषय झालाय। लेझर शो अनिश्चित काळासाठी बंद झालाय, त्यामुळे नाशिककरांची आणि पर्यटकांची निराशा झाली आहे। खुद्द राज ठाकरे, अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लेझर शोवर अवघ्या 3 ते 4 महिन्यात अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याची वेळ आली आहे। शो पहिला चालू असताना लाईट कमी जास्त झाल्यामुळे त्याचे वरचे जे स्कॉर्पियन्स असतात ते 25 स्कॉर्पियन्स उडालेले आहेत आणि ते आपल्याकडे भेटत नाही। ते बाहेरून बोलावून ते फिट करणारे एकंदरीत 10 ते 15 दिवसात ते व्यवस्थित पूर्वपदावर चालू होईल अशी अपेक्षा होती। मनसेनं 5 वर्षाच्या सत्ता काळात शहरात इतिहास संग्रहालय, चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क, आकर्षक वाहतूक बेटं साकारली। या प्रकल्पाचं भाजपनं स्मार्ट सिटी अभियानात सादरीकरण करून स्वतःची पाठही थोपटून घेतली। मात्र देखभाल दुरुस्ती अभावी आता हे प्रकल्प बंद पडायला लागले, त्याची दखलही घेतली जात नाहीये। मनपानं तातडीनं लेझर शो सुस्थितीत चालू करावा, नाहीतर मनसे त्याचं पालकत्व स्वीकारायला तयार असल्याची भूमिका मनसेनं घेतली आहे। आम्ही जे केलंय ते जपायलाही पाहिजे असं आमची एक पक्षाच्या वतीने आमची भावना आहे। जर का हे त्यांना जमत नसेल तर त्याचं दायित्व त्यांनी मनसेला द्यावं। आम्ही ते राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढे निभवायला तयार आहोत। याआधी शहरातील वाहतूक बेटं हटवून तिथं सिग्नल बसवण्याचा घाट घातला जातोय। मनसेचे विकास प्रकल्प जास्त काळ लोकांच्या डोळ्यासमोर राहू नयेत असा घाट घातला जातोय। यामुळे येत्या काळात विकास कामांवरून राजकारण तापण्याची चिन्ह दिसतायत। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।